मुंबईमध्ये शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज रात्रीपासून 4 जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश. संमेलन, मिरवणूक, लाऊडस्पीकर, बँड, फटाके वाजवण्यास प्रतिबंध राहणार. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस ऍक्शन मोडवर. सुरक्षेसाठी 11,500 पोलीस तैनात. परिसरात पोलिसांचा बंदोबस्त. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बेस्ट प्रशासन सज्ज. 31 डिसेंबरला गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी अशा ठिकाणी बेस्ट बसच्या जादा फेऱ्या. पश्चिम रेल्वेकडून 4 हिवाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा. दरम्यान विशेष गाड्या सुटणार. प्रदूषणासंदर्भात केलेल्या नियमावलींचं पालन न करणाऱ्यांना पूर्वसूचना. 603 बांधकामांना कारण दाखवा नोटीस, तर 859 बांधकामांना काम थांबवण्याची बीएमसीची नोटीस. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाला आकर्षक विद्युत रोषणाई. या रोषणाईला पाहण्यासाठी नागरिकांची ही मोठी गर्दी. विनाकारण याचिका करून वेळ वाया घालवल्यानं 3 याचिकाकर्त्यांना 3 लाखांचा दंड. सुट्टीकालीन कोर्टात नियमित प्रकरण सादर केल्यानं दंड. मुंबईकरांच्या मालमत्ता करामध्ये 15 ते 40% वाढ होण्याची शक्यता. मालमत्ता करामध्ये रेडी रेकनरच्या दरानुसार वाढ करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा निर्णय. राज्य लोकसेवा आयोगाचे पूर्वपरीक्षा 2024चं वेळापत्रक जाहीर. केवळ 205 जागांसाठी होणार राज्य सेवा परीक्षा. जुन्या अभ्यासक्रमानुसार एमपीएससीची परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांना शेवटची संधी. मध्य आणि हार्बर रेल्वेवरती उद्या मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवरती आज रात्रकालीन ब्लॉक. 31 डिसेंबरला मेगा ब्लॉक घेतल्यानं प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता. मंत्रालयातून निघणाऱ्या पत्रावरती आता सही सोबत अधिकाऱ्यांचं नाव लिहिणं सक्तीचं. सामान्य प्रशासन विभागाचा आदेश. पत्रावरती सही कोणत्या अधिकाऱ्यानं केली हे शोधणं सोपं होणार. राज्यामध्ये शुक्रवारी कोरोनाचे 129 नवे रुग्ण. बाधित रुग्णांची संख्या 479 वर. ते 19 रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा. मुंबईनंतर आता ठाण्यातही राबवणार स्वच्छता मोहीम. स्वतः एकनाथ शिंदे राहणार उपस्थित. विविध प्रभागात स्वच्छता अभियानाचं आयोजन. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज. पीएमपीएमएल प्रशासन 1 जानेवारीला जादा बसेस सोडणार. वित्त विभागाच्या निर्णयामुळे विद्यापीठांमधील पदभरती होणार सुलभ. विद्यापीठातील घटनात्मक पदांना पदभरतीवरील निर्बंधातून सूट देण्याचा वित्त विभागाचा निर्णय. पुण्याच्या भोरमध्ये शेतकऱ्यांना वनहद्दीमधील गवत मिळणार. दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्यासाठी वन विभागाचा निर्णय. पुण्यामध्ये यंदा घर खरेदीला अच्छे दिन. देशामध्ये पटकावला 2रा क्रमांक. अनरॉक ग्रुपच्या अहवालानुसार मुंबईनंतर पुण्यात जास्त घरांची खरेदी. प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी पुणे मेट्रो विशेष उपक्रम राबवणार. विशिष्ट दिवशी तिकिटामध्ये सवलत देखील देणार. पुणे मेट्रो स्थानकात लवकरच सेल्फी पॉइंटही साकारण्यात येणार. पुण्यात महिन्याभरात 1 कोटींपेक्षा जास्त रकमेची दारू जप्त. पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात विशेष पथकं तैनात. नाशिकच्या मालेगावात सटाणा नाका भागात दरोड्याचा प्रयत्न. धारदार अशा शस्त्रासह बंदुकीचा उपयोग. दरोडेखोरांना नागरिकांनी पाठलाग करत ताब्यात घेतला. पालकमंत्री दादा भुसे यांनी चोरट्यांना धुमाकूळ पाहिला असता थेट पोलीस ठाणे गाठलं. नवी मुंबई महानगरपालिकेची मालमत्ता कर भरणा केंद्र 30 आणि 31 डिसेंबरला सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार. नागरिकांना वेळेत भरणा करता येण्यासाठी घेतला निर्णय. नाशिकच्या इगतपुरीमध्ये निघाली अक्षत कलश शोभायात्रा. मोठ्या संख्येनं नागरिकांचा सहभाग. पोलिसांचा चोख बंदोबस्त. एसआयटी दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये सीन रिक्रिएशन करण्याची शक्यता. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी प्रसारमाध्यमांद्वारे करण्यात आलेले आरोप प्रत्यारोप याचीही चौकशी होणार. केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी साई दरबारी पुन्हा मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी केली प्रार्थना. तर प्रस्ताव आल्यास शिर्डी कॉरिडॉर करणार जी किशन रेड्डी यांचं वक्तव्य. माजी मंत्री सुनील केदार यांच्या सावनेर मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी हालचाली. केदार यांची आमदारकी रद्द झाल्यानंतर निवडणूक आयोगानं यासंदर्भात दखल घेतल्याची सूत्रांची माहिती. सोलापुरात श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त कृषी प्रदर्शनाचं आयोजन. पंच कमिटी आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमानं 53वे कृषी प्रदर्शन. भंडाऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या ई-पीक पाहणी नोंदणीसाठी शिशुपाल पटले यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा. नोंदणीवेळी अनेक तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना त्रास. अमरावतीमध्ये आदिवासी बांधवांचा विभागीय आयुक्त कार्यालयावरती मोर्चा. महादेव कोळी समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र दिल्यानं आदिवासी बांधव आक्रमक.
धुळ्यामध्ये अंगणवाडी कर्मचारी संघाचा जिल्हा परिषदेवरती थाळीनाद मोर्चा, कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यासह विविध मागण्या. गोंदियामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी आमदार विनोद अग्रवाल यांच्या घरावरती मोर्चा. मागण्यांवरती मुख्यमंत्र्यांशी चर्चेचं आमदारांकडून आश्वासन. नांदेडमध्ये क्षुल्लक कारणावरून युवकाचा खून, दारूच्या नशेत 7 ते 8 जणांनी केली हत्या, पोलीस आरोपींच्या शोधात. कामगारांना वेळेवर मजुरी मिळावी यासाठी मजुरांची हजेरी गावातच घेतली जाणार, राज्य शासनाकडून आदेश पारित. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि भत्ते द्या, नंदुरबारच्या बहुजन परिवहन अधिकारी कर्मचारी संघटनेची मागणी. नंदुरबारमधल्या सारंगखेड्यामध्ये चेतक फेस्टिवलमध्ये पिंगिंग स्पर्धा संपन्न, स्पर्धेत मोठ्या संख्येनं खेळाडूंचा सहभाग. धुळ्यातल्या सामाजिक कार्यकर्ते इर्शाद जहागीरदार यांची अजित पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीसपदी फेरनिवड, कार्यकर्त्यांकडून जहागीरदारांचा सत्कार. धुळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याचे भाव वाढले, ऊसाच्या बांडीचे भाव 3000 रुपये टनावर, पशुपालकांसमोर चाऱ्याचा गंभीर प्रश्न. धुळे जिल्ह्यातल्या महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करा, बैठकीमध्ये विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे आदेश. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला माती मोल दर, शेतकऱ्यांमध्ये नाराजी, कांद्याला 250 ते 1400 रुपये दर. पपईला भाव मिळत नसल्यानं पपईच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता. एकट्या नंदुरबारमध्ये पपईचं 10,000 हेक्टर क्षेत्र, दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. लातूरच्या आडत बाजारामध्ये शेतमालाची आवक मंदावली, 60 ते 80 हजार क्विंटल होणारी आवक आता 12,000 क्विंटलवर. पुण्याच्या सिंगापूर गावामध्ये अंजिराच्या शेतीतनं लाखोंचं उत्पन्न, आधुनिक पद्धतीनं शेती करत अंजीर बागेतनं लाखोंचं उत्पन्न. रेशनच्या तांदळामध्ये चक्क प्लास्टिकचा तांदूळ, सांगलीच्या जत तालुक्यामधला धक्कादायक प्रकार, सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ, घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी. गोंदियामध्ये यंदा रब्बीसाठी शेतकऱ्यांना धापेवाडा सिंचन प्रकल्पाचं पाणी, बोदलकसा चोरखमारा जलाशयामध्ये पाणी सोडण्याकरता पंपाची चाचणी. 76 गावातील 29,512 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार. अमरावतीमध्ये कृषी मंत्री पंजाबराव देशमुखांच्या 125व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय कृषी प्रदर्शन. कृषी प्रदर्शनात 51 लाखांचा सुलतान रेडा आकर्षणाचा विषय. सोलापूरच्या कृषी प्रदर्शनामध्ये 41 लाखांच्या सोन्याच्या बैलाचं आकर्षण. खिलार जातीच्या सोन्या बैलाची सर्वाधिक किंमत. जत तालुक्यातल्या विक्रांत आवटी यांच्या मालकीचा आहे बैल. वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्गासाठीची प्रक्रिया सुरू. रेल्वे मार्गासाठी डीपीआर तयार करण्याच्या कामाला सुरुवात. अंदाजे 3,411 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. रत्नागिरीच्या खेडमध्ये बनावट दागिने गहाण ठेवून बँकेची फसवणूक. 37 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी 9 जणांविरोधात खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये पोलीस असल्याची बतावणी करून 2 तोळे सोनं लंपास. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. विकसित भारत संकल्प यात्रा वाशिमच्या आनसिंगमध्ये पोहोचली. यात्रेतनं ग्रामीण नागरिकांना केंद्राच्या विविध योजनांची माहिती. याद्वारे मोफत आरोग्य तपासणी होणार.